मनोज जरांगे पाटिल के समर्थन में सकल मराठा समाज घाटकोपर की तरफ से मराठा सैनिकों के लिए फ्री मेडिकल कैंप और फ्री खाना पानी नाश्ता का कैंप लगाया गया। ये कैंप देवनार के टेलीकॉम फैक्ट्री के पास लगाया गया था, जिसमें इस कैंप में हजारों की संख्या में मराठा सैनिकों ने भाग लिया। मी मिसळ पाव ठेवलेली आहे, नाश्ता वगैरे चहा, सकाळी चहा पण ठेवलेला, आता वगैरे मी मिसळ पाव ठेवली आहे। माझ्याकडं जेवढं होईल ते कमीत कमी मी 5000 लोकांचं म्हणजे हे ठेवलं होतं जेवण। मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये येत आहेत आणि शिष्टमंडळ जे आहेत मनोज जरांगे पाटीलला भेटलेले आहेत, ते घोषणा करणार एका तासामध्ये, काय सांगणार याबद्दल किती खुशी आहे? नाही, मला तर खूप खुशी आहे, कारण आपल्या मराठी माणसासाठी ते हे करतात, लढतात। खरं तर जरांगे पाटील आमचा योद्धा, अतिशय प्रामाणिक लढवय्या, त्याच्या पाठीमागे आम्ही सर्व ताकदीनिशी उभं राहिलो आहे। आता आम्ही तर तिथपर्यंत जाऊ शकत नाही, पण आमचा राजा इथपर्यंत येतो आहे, त्याच्याबरोबर प्रजा येते आणि त्यांच्या आमच्या कुवतीप्रमाणे त्यांना आम्ही सुविधा पुरवायचं ठरवलं। आमच्या ताई आहेत या ठिकाणी, त्यांनी येणाऱ्या प्रत्येक बांधवांना मिसळची एक नाश्त्याची सोय केलेली आहे। साधारणतः आत्तापर्यंत 2-3 हजार लोकांनी त्याचा आस्वाद घेतला आहे। अजूनही ते किती जण आले तर नाश्ता आपण तिकडे देऊ शकतो। आणि खरं सांगतो, हा जो पुण्याचं काम आहे हे आमच्या मुंबईकरांच्या वतीनं, विशेषतः सकल मराठा परिवार घाटकोपरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी सुविधा केलेली आहे। फार छोटी सुविधा आहे, पण याच्यामागचा एक उद्देश आहे की आम्ही मनोजदादा जरांगे यांच्या पाठीमध्ये ठामपणे उभे आहोत आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मनोजदादा सांगतील तसं, मनोजदादा जरांगे जे म्हणतील ते धोरण आणि ते बांधतील ते तोरण, हे आम्ही आमच्या घाटकोपर सकल मराठा समाजाच्या वतीनं आपल्याला सांगू शकतो। माननीय जरांगे पाटील साहेबांनी जे मोर्चाचं आयोजन केलेलं आहे ते आमचे मराठा समाज बांधव गावागावावरून आलेले आहेत। त्यांना आरोग्याविषयी काही तक्रारी असतील तर आम्ही कालपासून ठरवलं की आमच्या विभागातले काही डॉक्टर्स आहे, ठरवलं की समाजासाठी आपल्याला काहीतरी देणं लागतं, म्हणून आम्ही सगळ्या मेडिकल सुविधा इकडे उपलब्ध करून ठेवलेल्या आहे। जास्तीत जास्त मेडिसिन म्हणजे पेन किलर वगैरे, कफ सिरप आहे, काही अँटीबायोटिक्स वगैरे आहे। किती सैनिकांनी उपचार घेतलेले आहेत आणि किती लोकांचे? आत्तापर्यंत जवळजवळ 400पेक्षा जास्त लोकांना आम्ही औषधोपचार केलेला आहे। खरं म्हणजे आम्हाला फार वाईट वाटतं, आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा आम्हाला ॲडमिशन मिळण्यासाठी फार त्रास व्हायचा मेरिटमध्ये येण्यासाठी। आता हा माझा मुलगा आहे, हार्ट सर्जन आहे सायन हॉस्पिटलला, याचा नंबर मेरिटमध्ये होता ऑल ओव्हर इंडियामध्ये 159। ते इतर त्याच्याबरोबर जे सर्जनसाठी आले ते लोक, त्यांचा नंबर होता जवळजवळ 27-28, म्हणजे 159 मराठा विद्यार्थ्यांसाठी मेरिटमध्ये येण्यासाठी 159 नंबर यावा लागला। ते इतर रिझर्वेशन असल्यामुळे इतर समाजाच्या लोकांना जवळजवळ 27-28 मेरिट असेल तरीसुद्धा एकाच पोस्टला त्यांना ॲडमिशन मिळालं। ही जी आमची शोकांतिका आहे, मराठा मुलांना ॲडमिशनसाठी रिझर्वेशन फार गरजेचं आहे, नाहीतर असं रिझर्वेशन नाही झालं तर मराठा समाज अनेक कितीतरी पिढ्या मागास। जे आयोजन तुम्ही केलं कोणातर्फे केलं काय सांगा? नाही, आम्ही स्वतः, आमचं इथं हॉस्पिटल आहे गोवंडीला, हे डॉक्टर अवधूत आहे, हार्ट सर्जन आहे सायन हॉस्पिटलला, डॉक्टर ऋषिकत हार्ट सर्जन सायन हॉस्पिटल, मी स्वतः डॉक्टर पाचपूत आहे, माझं इकडं नर्सिंग होम आहे गोवंडीला, डॉक्टर संतोष पायमोडे इथं PMGमध्ये यांचं हॉस्पिटल आहे, बाकी सावडेकर साहेब आहे, मधुकर चव्हाण आहे, हे सगळे आमचे सहकारी। आम्ही काल दिवसभर आणि रात्री 4 वाजेपर्यंत तिकडे सगळं नियोजन करत होतो आणि सगळं औषधोपचार अजूनही आमची काय करण्याची इच्छा होती, पण वेळ कमी पडला त्यामुळे आम्हाला फार तयारी करता नाही आली। पण जे काय, जोपर्यंत इकडे समाज बांधव ह्या मार्गाने जाणार आहे तोपर्यंत आम्ही त्यांची सेवा करण्यास तत्पर आहोत। आज आम्ही सकल मराठा समाजातर्फे घाटकोपरतर्फे आज इथे आपल्या गावापाड्यातून खेड्यातून जे आलेले आपले मराठा बांधव आहेत त्यांच्यासाठी इथे विविध प्रकारची सोय उपलब्ध केलेली आहे। आज तुम्ही बघू शकता, पिठलं, भाकरी, ठेसा, जे आमचे मराठा योद्धा मनोजदादा जरांगे यांनी जे सांगितलं त्यांचा आदेश आम्ही पाळलेला आहे। मुंबईमधल्या प्रत्येक बांधवांनी, आमच्या महाराष्ट्र राज्यातून आलेल्या खेडेपाड्यातून आलेल्या प्रत्येक मराठा बांधवाची आम्ही आमच्या परीने सगळी काही सोय केलेली आहे। आज तुम्ही बघू शकता, आमच्या या मांडवामध्ये तुम्हाला वैद्यकीय सेवा भेटेल, पाणी भेटेल, बिस्किट भेटेल आणि अशा पद्धतीचा जेवणाचा आहार देखील भेटेल। त्यामुळे मी आज एक सांगतो, हे आमच्या घाटकोपरवासिया तर्फे सगळ्यांना एक आव्हान आहे
की मनोजदादा जरांगेच नव्हे तर आपल्या हक्काचं मराठा आरक्षण हे आपण मिळवणार आहे आणि याच्यासाठी असलेले आपण सगळे प्रयत्न करणार आहेत। जय शिवराय। एक मराठा, एक मराठा। जय जिजाऊ, जय शिवराय। आज आम्ही इथे सर्व महिला ह्या मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हा जो लढा चाललेला आहे मराठा आरक्षणासाठी, तर त्या लढ्याला पूर्णपणे आमचा घाटकोपरवासियांचा पाठिंबा आहे हे दर्शवण्यासाठी आम्ही आज इथे या जेवणाच्या ह्याच्या माध्यमातून जी आम्हाला काही सेवा देता येईल येणाऱ्या मराठा बांधवांसाठी ती सेवा देण्याचा प्रयत्न, आम्ही एक छोटासा खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करीत आहोत। आमच्या घाटकोपरवासियांनी घरोघरी जाऊन सगळ्यांनी मेहनत घेऊन भरपूर नाश्त्याची सोय केलेली आहे, पाणी बॉटल म्हणा अनेक काय गोष्टी आहेत, पण आज आम्ही ह्या उद्देशाने इथं उभं आलेलो आहे। मनोज जरांगे साहेबांना आमच्या घाटकोपरवासियांतर्फे पूर्ण तर भरपूर दिवसापासून याची पूर्वतयारी चालू होती। काल रात्रीपासून काही माता भगिनी आणि सर्व बंधू हे झोपले देखील नाही आहेत, कारण हे एक मराठ्यांचं वादळ नसून चक्रीवादळ आहे। काल रात्रीपासून चेंबूरमधील मराठा बांधवांनी आणि इतर सर्वांनी मिळून 2000 किलोपेक्षा जास्त पोहे इथे बनवून आज सर्वांना वाटले आहेत। आज हा सरकारला इशारा होता, खरं तर ते सरकारने त्या इशाऱ्याचं काय समजायचं ते समजून जरांगे दादांशी त्यांची बैठक झालेली आहे। आता काय पुढचा निर्णय येईल त्याचीच आम्ही सर्व वाट बघतोय। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।